नाही तर त्यांचे दावे तरी कसे काय राहणार? तर बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता हे खूप महत्त्वाचं असल्याचा युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। तर पक्षाचे प्रमुख सचिव या रचनेची पायमल्ली केली तर विषय संपला आणि शिंदेंनी तेच केलं असा युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। विधिमंडळ पक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही। विधिमंडळ पक्षावरतीच जर अवलंबून राहण्यासारखं असेल तर मग इतर पर्यायांचा सुद्धा विचार केला पाहिजे होता, जो केला गेला नाही असं कामत म्हणतात। विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष वेगळा असा युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। तर शिंदे पक्षातच राहिले नाहीत तर त्यांच्याकडनं होणारे दावे कसे राहतील, त्यांचा क्लेम कसा राहील असा सवाल देखील त्यांनी या ठिकाणी केलाय। अध्यक्ष चुकले असतील तर कोर्टाने आम्हाला दिलासा द्यावा। आमदार अपात्रतेसंदर्भात देवदत्त कामत यांच्याकडनं युक्तिवाद सुरू आहे। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता? पक्षाचे प्रमुख सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली असा आरोप देखील कामत यांनी केलाय। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव करू शकत नाहीत। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता हे खूप महत्त्वाचं आहे असं कामत यांनी म्हटलं। पक्षाचे प्रमुख सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली असा युक्तिवाद कामत यांनी केलाय। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव केला जाऊ शकत नाही। तर विधिमंडळ पक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही असं देखील कामत यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी हाच मुद्दा पुढे नेलाय। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव करू शकत नाही असं कामत यांनी म्हटलेलं आहे। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता हे देखील खूप महत्त्वाचं आहे। पक्षाचे प्रमुख आणि सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केल्याचा आरोप कामत यांचा। विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव केला जाऊ शकत नाही। राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असा युक्तिवाद कामत यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। पक्षाचे विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव करू शकत नाही असं देखील कामत यांनी म्हटलं। हे दोन वेगवेगळं आहे। राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा आणि फूट ही विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली आहे असा युक्तिवाद देखील करण्यात आलाय। पक्षाचे प्रमुख सचिव या सगळ्या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली। अपात्रतेसंदर्भात कारवाई होत असताना विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही असा युक्तिवाद या ठिकाणी कामत यांनी केलेला आहे। कामत यांचा या मुद्द्यावर आता युक्तिवाद सुरू आहे। आमदार अपात्रता प्रकरण आणि राजकीय पक्ष विधिमंडळ पक्ष हा मुद्दा देखील त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। अपात्रतेची कारवाई होत असताना विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही असा युक्तिवाद कामत यांनी केलाय। अपात्रतेची कारवाई होत असताना विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही आणि त्यामुळेच वारंवार सांगितलं जात आहे विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा आहे। कपिल सिब्बल यांच्याकडनं देखील आणि देवदत्त कामत यांच्याकडनं देखील ठामपणे सांगितलं जात आहे। पक्षाचे प्रमुख सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली असा युक्तिवाद देखील कामत यांनी केलेला आहे। तर राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचण्यासाठी विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष यामध्ये गल्लत करू नका असं देखील एक प्रकारे सांगतायत ते। राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून तुम्ही वाचू शकत नाही, इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे होता। अपात्रतेची कारवाई होत असताना विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचता येत नाही। तर कामत यांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। यापूर्वी सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे आणि त्यामध्ये शिवसेना ही ठाकरेंचीच असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा अशी मोठी मागणी सिब्बल यांनी कोर्टामध्ये केलेली आहे। त्यानंतर आता कामतांचा हा युक्तिवाद सुरू आहे। त्यांनीही राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। पक्षाचे प्रमुख सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली असा युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता हे देखील खूप महत्त्वाचं आहे। अध्यक्ष चुकले असतील तर कोर्टाने आम्हाला दिलासा द्यावा। अपात्रतेची कारवाई होत असताना विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचता येत नाही। अपात्रतेची कारवाई होत असताना विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचू शकत नाहीत असं कामत म्हणतात। तर यानंतर न्यायमूर्तींनी कामत यांना काही सवाल देखील विचारलेले आहेत, तेही आपण पाहणार आहोत। बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता हे खूप महत्त्वाचं असं कामत यांनी युक्तिवाद करताना इथे म्हटलेलं आहे। पक्षाचे प्रमुख सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केली असं देखील कामत यांनी म्हटलंय। तर आज आम्ही शिंदेना अपात्र घोषित करू शकतो का असा सवाल या ठिकाणी न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारलेला आहे। एक महत्त्वाची गोष्ट, या सुनावणी संदर्भात आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का असं न्यायमूर्ती बागची यांनी देवदत्त कामत यांना सवाल केलाय। तर आम्ही शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा, आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का असा सवाल देखील या ठिकाणी कोर्टानं
कामत यांना विचारलेलं आहे। आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन त्यांना अपात्र ठरवू शकतो का असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी देवदत्त कामत यांना एक सवाल केलाय। आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? असा सवाल या ठिकाणी न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना केलेला आहे। अध्यक्षांची भूमिका ही कायद्याच्या विरुद्ध असेल तर आम्ही ती रद्द करू शकतो, यात आम्हाला शंका नाही, पण परिणामी आम्ही त्यांना अपात्र घोषित करू शकतो का असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारलेला आहे। देवदत्त कामत यांच्याकडनं युक्तिवाद सुरू आहे आणि न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना प्रश्न केलाय। आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? न्यायमूर्ती बागची यांचा कामत यांना सवाल। तर न्यायमूर्तींकडनं आता कामत यांना काही प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहेत। आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का असा देखील सवाल त्यांनी कामत यांना केलेला आहे। आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन शिंदेना अपात्र ठरवू शकतो का असा प्रश्न बागची यांनी न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारलेला आहे। तर आज आम्ही शिंदेना अपात्र घोषित करू शकतो का असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारलाय। देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू आहे आणि त्या दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का असा सवाल कामत यांना विचारलाय। अध्यक्षांची भूमिका कायद्याविरोधात असेल तर आम्ही ती रद्द करू शकतो, न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना केलेला सवाल त्यांच्या युक्तिवादादरम्यान। तर आज आम्ही शिंदेना अपात्र घोषित करू शकतो का असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारलेला आहे। तर अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरुद्ध असेल तर आम्ही ती रद्द करू शकतो, यात आम्हाला शंका नाही, पण परिणामी आम्ही त्यांना अपात्र घोषित करू शकतो का असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारलेला आहे। न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना त्यांच्या युक्तिवादादरम्यान असा सवाल केलाय। आज आम्ही शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? तर न्यायमूर्ती बागची यांनी केलेला हा सवाल, आता त्यावरती कामत यांचं उत्तर काय याकडे देखील आपलं लक्ष असेल। आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलेलं आहे। आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का असा प्रश्न देखील न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारलेला आहे। निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतो असं देखील न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलेलं आहे। शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा, आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का असा बागची यांचा सवाल। तर निर्णय घेण्यासाठी आम्ही हे प्रकरण प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतो, शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा असं न्यायमूर्ती बागची म्हणाले। तर शिंदे यांच्याकडे विधानसभेत बहुमत होतं, यामध्ये काही वाद नाही। मुख्य प्रश्न आहे की जेव्हा त्यांनी विधानसभेत बहुमत मिळवलं तेव्हा ते पक्षाचे सदस्य राहिले होते का असा प्रश्न देखील न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारलेला आहे। आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का असा प्रश्न देखील न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारला। निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतो, शिंदेंकडे बहुमत होतं, यात वाद नाही असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलेलं आहे। बहुमतावेळी शिंदे पक्षाचे सदस्य होते का असा प्रश्न देखील न्यायमूर्ती बागची यांनी विचारलेला आहे। शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा असं न्यायमूर्ती बागची म्हणतायत। आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का असा सवाल बागची यांचा कामत यांना। निर्णय घेण्यासाठी आम्ही हे प्रकरण प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतो, शिंदेंकडे बहुमत होतं, यात वाद नाही असं बागची म्हणतायत। बहुमताच्या वेळी शिंदे पक्षाचे सदस्य होते का हा सवाल न्यायमूर्ती बागची यांचा। तर शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा असं बागची यांनी न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलेलं आहे। आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी कामत यांना विचारला। निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतो असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटले। शिंदेंकडे बहुमत होतं, यामध्ये वाद नाही, मात्र बहुमताच्या वेळी शिंदे पक्षाचे सदस्य होते का हा एक महत्त्वाचा सवाल न्यायमूर्ती बागची यांचा कामत यांना। शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा असं त्या म्हणतायत। आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का असाही सवाल न्यायमूर्तीने काही सवाल केलेत। देवदत्त कामत यांना शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा असंही न्यायमूर्ती म्हणाले। तर आम्ही शिक्षा रद्द करू शकतो पण शिक्षा देऊ शकतो का असा प्रश्न न्यायमूर्ती बागचींनी कामत यांना विचारला। निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रकरण प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतो असं न्यायमूर्ती बागचींनी म्हटलेलं आहे। शिंदेंकडे बहुमत होतं, यात वादच नाही असं न्यायमूर्ती बागचींनी म्हटलं, मात्र बहुमताच्या वेळेला ते सदस्य होते का हे विभागण्यासारखं आहे का असं कोर्टानं कामत यांना विचारलं। त्यावर कामतांनी हसत असत थोडंफार असं म्हटलेलं आहे। तर हे विभागण्यासारखं आहे का असा कोर्टानं सवाल केलेला असताना
देवदत्त कामत यांनी थोडंफार विभागण्यासारखं आहे असं उत्तर दिलेलं आहे. अशी माहिती मिळते. हे विभागण्यासारखं आहे का असा सवाल कोर्टाचा. त्यावरती देवदत्त कामत यांचं उत्तर